नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पेटलेल्या मासवण आणि 5 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भाग 2। नदीकाठचे मासवण 5 गावातील पाण्याचा प्रश्न का पेटला? राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेले कंत्राटदारांचे नियुक्त केलेले ब्लॅक लिस्टेड उपकंत्राटदार मितेश पारेख यांचे हे निकृष्ट दर्जाचे कधी न पूर्ण झालेलं काम, कोरोना काळात काम न करता उचललेली रक्कम, नवीन जल जीवन योजना सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजना संबंधित अधिकाऱ्याकडून थांबवण्याचे आदेश असताना सुद्धा कागदोपत्री सुरूच आणि बिलांचे वाटप। जल जीवन मिशन अंतर्गत मासवण ते नेहा असे रस्त्याला लागून पीडब्ल्यूडीची परवानगी न घेता टाकलेली पाईपलाईन व नवीन रस्त्याच्या निर्मितीच्या वेळेस त्या पाईपलाईनचा वाजलेला बोजवारा, दोन्ही योजना मिळून 12 कोटीच्या वरती तरतूद, एवढे असूनही यावर उपाय म्हणून अधिक 2 कोटी रुपयांची तरतूद करून नवीन पाईप खरेदी करण्यासाठी दिलेली मुभा, असा हा पाणीपुरवठा विभागाचा भुलभुलैया करणारा सावळा गोंधळ आणि कॉन्ट्रॅक्टरची मनमानी व काम न करण्याचा कामचोरपणा, या सर्व घटनांमुळे जनता पाण्यापासून तहानलेलीच आहे। म्हणूनच हा आक्रोश असंतोष मोठ्या प्रमाणात बळावला असून 3 फेब्रुवारीला आमरण उपोषणाच्या रूपात जिल्हा परिषद पालघर यांच्या समोर पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात ठामपणे बसणार आहेत। आताच विधानसभाच्या निवडणुका पार पाडून मंत्रिपद वाटली गेलेली आहेत, तरी या पालघर जिल्ह्यातील पालकमंत्री असो, आमदार असो किंवा खासदार असो, पाण्यासारखा अत्यंत जीवनाशक मूलभूत प्रश्न असताना सुद्धा जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, याचा खेद वाटतो, असे माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांचं म्हणणं असून कदाचित उपोषणानंतर लोकप्रतिनिधींना जाणीव होऊन लोकांच्या समस्या सोडवल्या जातील अशी भोळी भाबडी आशा लोकशाही आहे म्हणून जनतेला वाटते। उपोषणाच्या दिवशी निवेदनामध्ये मांडलेल्या अभ्यासक त्रुटींचा, आरोपांचा पाणीपुरवठा विभाग किती अभ्यासपूर्वक, योग्य व मुद्देनिहाय, अचूक तसेच जनतेच्या हितासाठी योग्य न्यायिक निर्णय देतात का, हे पाहण्यासारखे आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आपण आज वाकडी गावातली गावामध्ये जाणून घ्यायचे ग्रामस्थ सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। तुम्ही काय सांगाल ह्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेसंदर्भात आणि गावाच्या परिस्थिती संदर्भात? आज जर बघितलं तर ही जलजीवनची योजना आहे, आज 15 वर्ष आली झालेले जे मंजूर झाले, तरी पण ती आज योजना आमच्याकडे पुरत नाही। या वाकडी वसुली गावामध्ये एवढी भयंकर परिस्थिती आहे का मेच्या एंडिंगला एवढ्या पाण्याचा प्रॉब्लेम होतात का पाणी भेटत नाही, आम्हाला टँकरने पाणी वगैरे पुरवलं जातं। पण एवढे जर असताना जर हे आपले सरकार जे आहे म्हणजे अधिकारी आहेत त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला जी पाण्याची योजना आहे लोकांच्या घराघरात गेल्या पाहिजे। हे पाईप आहे जे आपल्याला उघडं दिसतंय या ठिकाणी, आपल्याला अशा अवस्थेत तुमच्या सगळीकडे इकडे टाकला गेलं आहे की काय अवस्था आहे त्याची? काही ठिकाणी टाकलेलं आहे, काही ठिकाणी काम पूर्ण आहे। जे टाकीची जागा नव्हती, टाकीची जागा पण ग्रामस्थांनी दिलेली आहे। सदरचं काम आहे हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जे दोषी अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। नमस्कार, आपण पाहताय आपल्या योजनेचं काम चालू आहे आणि शासनाचा नियम म्हणतो कुठलीही पाईपलाईन खोदताना कमीत कमी 2 फुटाची रुंदी आणि 3 फुटाची खोली हवी आहे। चला प्रत्येक ठिकाणी भेटते नाही भेटते, परंतु आपण तर इकडे आता अजब कारभार बघतोय की 1 फुटाच्याच रुंदीमध्ये आणि 1 फुटाच्याच खोलीमध्ये रायझिंग मेन सुद्धा पाईप आहे आणि डिस्ट्रीब्युशनचा सुद्धा पाईप आहे। जे काही रायझिंग मेन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये कमीत कमी 1 फुटाचं अंतर लागतं, म्हणजे भविष्यात कधी मेंटेनन्स करायची गरज आली तर ते करताना कुठल्याही पाईपला त्रास नव्हता अथवा मेंटेनन्स करताना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे ह्याची दखल घेतली जाते। परंतु आपण ठेकेदाराचा एक अजब कारभार बघूया आणि त्या ठेकेदाराच्या कारभारावरती, कामावरती लक्ष न देणारे आपले पाणीपुरवठा विभागाचे जेई म्हणा, डेप्युटी इंजिनियर म्हणा, कार्यकारी अभियंता म्हणा, आपण समोर पाहू शकतात की दोन्ही पाईपमध्ये फक्त 1 इंचाचं अंतर आहे। धन्यवाद। इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता मासवणमधील कोळीपाडा या भागात आलेलो आहोत आणि आपल्यासमोर उभे आहेत माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे, ज्यांनी काही दिवसापूर्वीच या विभागाकडे उपोषणाचं, आमरण उपोषणाचं निवेदन दिलेलं होतं आणि त्यानुसारच आपण झिरो ग्राउंड रिपोर्टसाठी आपण आता वस्तुस्थिती जागेवर बघण्यासाठी आपण इथे आहोत। तर त्यांच्या जोडीला आपण फिरत असताना आपण आता ह्या कोळीपाडा गावात आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपण जाणून घेऊया की तुम्हाला ज्या योजनासंदर्भात जे विशेष आहे म्हणजे ग्रामीण जलजीवन मिशन आणि त्याच्यानंतर पेयजल ग्रामीण ह्या अशा प्रकारची जी योजना आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय काय सांगू शकाल तुम्ही? नमस्कार, आपण बहुप्रतीक्षित आपली मासवण 5 गावं योजना याबद्दल सर्व माहिती गोळा करतोय। आपल्याला जसं माहिती आहे की जलजीवन आणि राष्ट्रीय पेयजल या 2 योजना ज्या शासनाकडनं आपल्याला मंजूर झाल्या होत्या, त्या मंजूर झाल्यानंतर जो आरे घुले यांना ठेका मिळाला
त्या आरे घुले यांनी अक्षम्य चुकी केली होती आणि जिल्हा परिषदचा ब्लॅकलिस्टेड जो ठेकेदार होता मितेश पारेख यास ती सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून देण्यात आली असं मला कळलेलं आहे. आणि 2019ला ज्या राष्ट्रीय पेयजलची वर्क ऑर्डर मिळाली होती, जवळजवळ 5,46,00,000 त्यांना टेंडर मिळाला होता. ती योजना 2021पर्यंत पूर्ण झाली होती, परंतु ब्लॅकलिस्टेड ठेकेदार असल्यामुळे ती योजना अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मधल्या पिरियडमध्ये त्यांनी 2021पर्यंत जवळजवळ 2 करोड रुपये शासनाचे बिलं रूपात काढलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे वस्तुस्थितीमध्ये काम केलेलं नाही. आणि मधल्या पिरियडमध्ये असं दाखवलं गेलं की आपल्याकडे वन खात्याची परवानगी आलेली नव्हती. जर वन खात्याची परवानगी आलेली नव्हती, जर तुमच्याकडनं काम झालेलं नव्हतं, मग शासनाकडनं त्यांना 2 करोड रुपयापर्यंत अंदाजित बिलं कशी मिळाली. तदनंतर 2023पर्यंत त्यांना वाढीव मुदत मिळाली. तरी एवढी मुदत मिळून आणि शासनाकडनं एवढं सहकार्य मिळूनसुद्धा ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर मितेश पारेख असल्यामुळे ही योजना अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. मधल्या वेळेत तत्कालीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते शिंदेसाहेब यांनी एक नोट लिहिलेली आहे की राष्ट्रीय पेयजल योजना जेव्हा जलजीवन मिशन महत्त्वाकांक्षी योजना आदरणीय पंतप्रधानांची सुरू झाली, हर घर नळ हर घर जल, जेव्हा रेट्रोफिटिंगच्या नावाखाली जलजीवन योजनेचा विचार या ठिकाणी केला गेला आणि ती अंमलात आणली गेली आणि 2022 साली त्याची वर्क ऑर्डर मिळाली गेली, ती योजनासुद्धा जवळजवळ 4,52,00,000 होती. त्याच वेळेला तत्कालीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदेसाहेब होते त्यांनी एक नोट लिहिली होती की राष्ट्रीय पेयजल योजना ही इथेच थांबवायची आहे. परंतु पाणीपुरवठा विभाग म्हणा किंवा ठेकेदार म्हणा ह्याच्याकडनं त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. याच योजनेमध्ये जी रायझिंग मेन होती मासोंडपासून ते निहापर्यंत जवळजवळ 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि रायझिंग मेन आणि जवळजवळ अंदाजित 1.5 ते 2 करोड रुपयाचा तो निधी वापरला गेला आणि PWDकडनं झालेल्या नवनिर्मित रस्त्यामुळे ती 7 किलोमीटरची जी पाईपलाईन आहे ही नष्ट झालेली आहे. आता ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाकडनं दुसरा घातलेला घाट म्हणजे आपण पाहूया की जर योजनाच पूर्ण झाली नाही आहे, जर योजनाच हँडओव्हर झालेली नाही आणि शासनाचा निधीचा अपव्यय झालेला आहे. जी पाईपलाईन मासवण टू निहा अशी पाईपलाईन रस्त्याच्या निर्मित झालेल्या रस्त्यामुळे खराब झाली, ती पाईपलाईन जर ठेकेदारांनी भरून दिली पाहिजे अथवा त्याच्याकडनं ते पैसे वसूल केले पाहिजे. तसं न करता अजून शासनाकडनं 1.5 ते 2 करोड रुपयाचा अंदाजपत्रक बनवण्यात आलं, त्याची तांत्रिक मान्यता आणि नवीन पाईप पाडण्यात आलेली आहे. म्हणजे योजना तर अपूर्णच आहेत, योजनेचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि शासनाकडनं अजून ठेकेदाराच्या धार्जिन असं सहकार्य केलं जात आहे. म्हणून मी आमच्या जनतेकडनं आणि माझ्याकडनं जोपर्यंत मला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि त्यांना ठाम इशारा दिलेला आहे की दोषी कॉन्ट्रॅक्टर आणि जी आता मी नमूद केलं आपल्यासमोर मासवण ते निहे अशी जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर रायझिंग मेन ही लाईन गेलेली आहे, ह्याचं दोष आणि दायित्व हे त्या इस्टिमेटमध्ये लिहिलेलं असतं. ते ठेकेदारावरती अवलंबून असतं की जवळजवळ योजना हँडओव्हर करून 5 वर्षापर्यंत दोष आणि दायित्वाची जबाबदारी ठेकेदाराची असते. जर आपल्याला कळलेलं की रस्ता निर्माण करताना ती पाईप आपली खराब होणार आहेत तर त्याची दुरुस्ती किंवा त्याची नव्याने पाईप आणणे हे ठेकेदाराचं आहे. त्याच्यात दोष आणि दायित्वासहित ठेकेदाराने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तरी पण शासनाकडनं त्यांना नवीन इस्टिमेट बनवून नवीन पाईप आणण्याची मुभा दिलेली आहे. एवढं करूनसुद्धा आजच्या डेटला सुद्धा पाणी आलेलं नाही आहे. सर्व ठिकाणी पाहणी केली असता सर्व ठिकाणच्या ESR ह्या दोषी आढळलेल्या आहेत, त्यांचे लाईन आऊट व्यवस्थित नाही. तदनंतर डिस्ट्रीब्युशन जी ज्या गावामध्ये फिरलेली आहे त्या गावामध्ये अत्यंत दोषरूपात टाकलेली आहे, वरच्या भागात टाकलेली आहे. शासनाच्या नियमानुसार 3 फूट गेली पाहिजे होती खाली खोल, पण तसं झालेलं नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर रस्त्यावरूनच गेलेली आहे. त्याच्यामुळे ही योजना चिरकाल टिकेल ह्याच्याबद्दल आम्ही सर्व साशंक आहोत. म्हणून शासनाला मी विनंती करतोय की तुम्ही त्वरित या ठेकेदारावरती ॲक्शन घ्या आणि ह्यामध्ये दोषी असलेले JE म्हणा, डेप्युटी इंजिनियर म्हणा, कार्यकारी अभियंता म्हणा ह्यांच्यावरती शासकीय नियमानुसार कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी करणार आहे. आणि जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी आणि माझ्याबरोबर ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे. या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. हे आहेत आपल्या इकडचे माजी सभासद सदस्य, पंचायत समिती सदस्य की जे आपल्या उपोषणाचा हत्यार उपसलेले आहे आणि ह्या जलजीवन मिशनच्या
भोंगळ कारभाराविरुद्ध ते आता आमरण उपोषणाला 3 तारखेपर्यंत बसले. ह्या 3 तारखेच्या कालावधीमध्ये प्रशासन ह्यांना कोणत्या प्रकारे न्याय देते किंवा काय पद्धतीने काम करते हे जनतेसमोर येणाऱ्या काळात दिसेलच. इंडिया न्यूज 28 साठी प्रणय पाटील, पालघर जिल्हा ब्युरो यांची रिपोर्ट.